रुपये प्रथम षटक टाकतील. विकेट किपर आहेत निलेश नलावडे. चुनापट्टी पोलीस ठाण्यातर्फे आपल्या संघातर्फे पहिलं षटक टाकण्यासाठी जलदगती गोलंदाज मनीष शिंदे तयार. त्यांच्यासमोर डावखुरे फलंदाज गोंडी पोलीस ठाण्याचे प्रशांत गाडगे. नॉन स्ट्राईकला मनीष शिंदे चुनापट्टी पोलीस ठाण्यातर्फे आपल्या पहिल्या षटकाच्या पुढचा आकुटप्प्या चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडू. फलंदाजाला काय टोर्नीचा मार्क आला नाही आणि अशा तऱ्हेने पहिल्या चेंडूवरती एक धाव झालेली आहे. गोंडी पोलीस ठाण्याचे पहिल्या चेंडूवर पडलेले आहे. मनीष शिंदे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. समोर फलंदाज आहेत सूरज मदने गोंडी पोलीस स्टेशनचे फलंदाज. गोलंदाज मनीष शिंदे चुनापट्टी पोलीस ठाणे जलदगती गोलंदाज मनीष शिंदे आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकणार आहेत मदने यांना. मनीष शिंदे आपल्या षटकातील विकेट किपिंग केलेलं आहे त्यांनी. त्यातून अशा तऱ्हेने चुनापट्टी पोलीस ठाण्यातर्फे मनीष शिंदे यांनी 2 चेंडूमध्ये एकच धाव दिलेली आहे. मनीष शिंदे आपल्या षटकातील पुढचा गोंडी पोलीस स्टेशनचे फलंदाज गाडगे यांना पुढचा चेंडू टाकतायत. ठाण्यातर्फे संघाची धावसंख्या 1 बिनबाद 1. घाडगे अतिशय उत्कृष्ट चेंडू. ह्याही चेंडूवरती धाव मात्र झाला नाही. अशा तऱ्हेने चुनापट्टी पोलीस ठाण्यातर्फे पहिला षटकार टाकून झालेला आहे. गोलंदाज प्रदीप पाटील कर्णधार चुनापट्टी पोलीस ठाण्याचे. चुनापट्टी पोलीस ठाण्यातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत सचिन साळवे.
फलंदाजाला असा थोडासा संशय होता की सर माझ्या डोक्याच्या वरून चेंडू चालला, कदाचित वाईट असेल, पंचाकडे ओहो सुरेख या ठिकाणी आज सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदर 2 धावा घेतलेल्या आहेत. वाटला होता चौका जाणार, परंतु 2 धावांचा फायदा गोवंडीला झालेला आहे. मॅडम नशीब नेहमी साथ देत नाही आहे, नशीब एकदा साथ देत आहे. देणार धाव संख्या झाली ती 15. 4 चेंडूमध्ये 15 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हो या ठिकाणी चित्र आपल्याला उभं करायचं असेल तर चांगली धावगती नक्कीच वाढवावी लागणार आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय अतिशय अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आपल्याला येताना पाहायला भेटणार आहे, कारण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. 2:08 झालेली आहेत. आपण तसं पाहिलं तर आपण पाहतोय झोन 6 चॅम्पियन ट्रॉफी पर्व 4 मुंबई पोलीस क्रिकेट टुर्नामेंट. मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील सर यांनी आपल्याला हे मैदान मिळवून दिले, तसेच सर्व नियोजन सरांनी केले, त्याबद्दल सर्वांकडून मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील सरांचे आभार. आणि झोन 6 DCP यांचा जो वाढदिवस आहे ते समीर शेख यांचं सुद्धा विशेष आभार. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर बरेचसे आमचे सिनियर या ठिकाणी आलेले, त्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली. चोनाभट्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मान्य श्री निशादाज मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं होतं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जातो मॅचकडे. निलेश सर गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो. या गोवंडी संघाला जर आपली फलंदाजी जी धावा वाढवायच्या असतील तर नक्कीच चांगली आता मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे आपल्याला. चौकार षटकारांची हातचबाजी नक्कीच करावी लागणार आहे. हो सुरेख चेंडू, परंतु टप्पा पडल्यानंतर पंच सांगतात वाईट चेंडू. एकत्रित संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. चेंडू पडल्यानंतर लेस्टमच्या खूपच बाहेर होता. हो पुन्हा एकदा पंच आधी आमचे सांगतात वाईट चेंडू. नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं या गोलंदाजी करते. हा सामना जर तुम्हाला दबाव वाढायचा असेल तर विकेट टू विकेट गोलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. 2 चेंडू वाईट केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाजांनी. असंच क्रिकेटमध्ये घडतं. आपल्याला कमबॅक करणं महत्वाचं असतं, कारण जर तुम्ही कमबॅक नाही केलं तर विविध संघावर तुम्ही धावा बहाल करू शकता. आणि आता मात्र कमबॅक केलंय. हे तर मात्र पुन्हा 30 लाईन पंच सांगतात वाईट बॉल. थोडस लाईन मध्ये आपल्याला यावं लागेल. गोलंदाजी करते वेळी आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. एक धावा रोखणं आपल्या संघासाठी खूप महत्वाचे आहेत. क्रिकेट कोणी जिंकू शकतं, कोणताही संघ हारू शकतो, यालाच म्हटलं जातं क्रिकेट. पुन्हा एकदा पंच आमच्या आधी सांगतात वाईट चेंडू, खराब चेंडू. नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं गोलंदाजी करते वेळी आपल्या गोलंदाजीवरती. चोनाभट्टी पोलीस स्टेशनच्या गोलंदाजी करायची असेल तर उत्कृष्टरित्या गोलंदाजी करावी लागेल. कित्ता गिरवावा लागेल. ज्याच्या अगोदर ज्या गोलंदाजांनी मनीष शिंदेने सुरेख अशी गोलंदाजी केली होती त्याच्यासारखीच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. आणि दबाव असेल तो
पाचवं षटक येणं बाकी आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतात आता नक्कीच पाहावं लागणार आहे. तुमच्या मॅडम सांगतात की अजूनही चुनापटी सुद्धा बॅटिंग बाकी आहे. हो हो फायर के बाकी आहे. हो हो फायर केलंय चेंडूला उडवलंय सरळ प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये. शिंदे साहेब बॉलर कोण आहे? करण शरद चव्हाणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती या चुनापट्टी पोलिटिशियनचे कर्णधार विश्वास त्यांच्यावरती दाखवला शेवटच्या षटकासाठी. तर आता मात्र चान्स घ्यायचा आहे गोवंडी पोलिटिशियनला, कारण जे शेवटचे आपल्याला नक्कीच चान्स घ्यावा लागणार आहे. आणि इथं मात्र चांगला फटका गॅप मध्ये सरळ अजूनही चुनाभट्टी स्टेशनची बॅट कडे. हो हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात वाईट एक आव्हान तर धावा संघाच्या खात्यामध्ये जोडली. हो हो चांगला चेंडू, डॉट चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव चेंडू. वाईटच्या नंतर कमबॅक केले या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या अजूनही थांबलेली ती 42 धावसंख्येवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडूबाई झेल होतोय की नाही, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. चुनापट्टी बॅड लक. तो मॅच अफगाण
बाकी आहे. हो फायर केले, चेंडूला उडवले सरळ प्रेक्षकांच्या मध्ये 46 धावा शेवटचं षटक आपण पाहतोया. गोवंडी पोलीस स्टेशनला आता चान्स घ्यायला काही हरकत नाही. शेवटचं षटक आहे, आपल्याला धावा जर वाढवायच्या असेल तर चौकार षटकारांची हातचबाजी नक्कीच करावी लागणार आहे. कारण चुनाभट्टी पोलीस स्टेशन सुद्धा तेवढ्या ताकदीचा संघ आहे, त्याच्या समोर आपल्याला तुम्हाला पुढे जायचं आहे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली पाहूया या ठिकाणी काय होतं. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल या ठिकाणी. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होतात, पूर्ण होत आहेत. अठ्ठेचाळीस धावा शेवटचा चेंडू या षटकातील. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता, याचा समाचार घ्यायला पाहिजे होता, परंतु पंच सांगतात, पंच आधी आपला इशारा नानपूर पोलिसांच्या मधु मॅडमचा मी विशेष आभार, मधु घोरपडे मॅडमचा विशेष आभार करतो की अजून सुद्धा त्यांनी आपल्या उत्साह प्रत्येक संघाला दाखवला आहे. आपला संघ असून सुद्धा सर्व संघाला ते चांगले सहकार्य, त्यांचे सुद्धा विशेष आभार. त्याच्यानंतर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया तुटस आपण डेझिग्नेटीचे आभार. गोवंडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. गोवंडी पोलीस स्टेशन
चला चुनापट्टी आपण आपले बॅट्समन पाठवायचा वेळ खूप कमी आहे, कारण याच्यानंतर नुसता मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. याचं गांभीर्यानं आपण नोंद घ्यायची आहे. चुनापट्टी पोलीस स्टेशन आपल्याला विनंती की आपण बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. तीच चेंडूमध्ये 53 धावांचं लक्ष असेल, हा सामना जिंकायचा असेल तर पंच आमचे आधी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला भेटत. मित्रांनो, मी नेहमीच सांगत होतो की पंच वरती खूप मोठी जबाबदारी असते. अंपायरिंग करणं ही खायची गोष्ट नसते, कारण कटाक्षानं लक्ष द्यावं लागतं. एखादा चुकीचा निर्णय सुद्धा जाऊ शकतो, परंतु तो न जाणू त्यासाठी कटाक्षाने त्याला लक्ष द्यावे लागतं. पंचांवरती खूप मोठी जबाबदारी असते, जसं आयोजकांवरती असते तसंच पंचांवर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आपण पाहतोय. चुनाभट्टी पोलीस स्टेशन संघ मैदानामध्ये दाखल झालाय. सलामीची ओपनर जोडी जाऊया. तुर्तास दादा जरा तुम्ही बोला. 2-6 चॅम्पियन ट्रॉफीतर्फे आजचा जो सामना चालू आहे तो चुनाभट्टी विरुद्ध गोंडी पोलीस ठाणे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे आघाडीचे फलंदाज निलेश नलावडे, निलेश चव्हाण हे फलंदाजीसाठी मैदानात आले. गोंडी पोलीस स्टेशन 5 षटकांमध्ये 53 धावा बनवलेल्या आहेत. चुनाभट्टी पोलीस ठाणे 30 चेंडूमध्ये 53 धावा जिंकायसाठी करायच्यात. अतिशय उत्कृष्ट खेळ चाललेला आहे या ठिकाणी. गोंडी पोलीस ठाण्याचे आघाडीचे गोलंदाज निलेश नलावडे आणि निलेश थोरात, शरद चव्हाण स्ट्राईकला फलंदाजी करणार आहेत. निलेश नलावडे नॉन स्ट्राईकला आहेत शरद चव्हाण. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे गोंडीचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे या ताबडतोब. चुनाभट्टी पोलीस ठाण्यास 5 षटकांमध्ये 53 धावाचं लक्ष आहे. अतिशय उत्कृष्ट नावाजलेले फलंदाज मैदानात उतरलेले आहेत फलंदाजीसाठी. 30 चेंडूमध्ये 53 धावाचं लक्ष आहे चुनाभट्टी पोलीस ठाण्यास जिंकण्यासाठी. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे पहिलं षटक फलंदाजीला आहेत निलेश नलावडे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे अतिशय उत्कृष्ट फलंदाज. पहिला चेंडू 1 धाव घेतलेले आहे ऑफ साईडला कट करून. अशा तऱ्हेने पहिल्या चेंडूवरती 1 धाव झालेले आहे चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याची धावसंख्या सुरुवात झालेली आहे पहिल्या चेंडूवरती. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे आता 52 धावाची गरज आहे चुनाभट्टी पोलीस ठाण्यास. उरलेल्या चेंडूमध्ये 29 चेंडूमध्ये 52 धावा. गोंडी पोलीस ठाण्याचे गोलंदाज आपल्या षटकातील आणि त्यांना सामना देणार आहे शरद चव्हाण. गोंडी पोलीस ठाण्याचा पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट तोडलेला आहे. चेंडू 1 धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेत आहेत आणि अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्याची धावसंख्या झालेली आहे 3 बिनबाद 3. प्रॅक्टिस करणारे आणि हा नो बॉल टाकलेला आहे गोंडी पोलीस ठाण्याची. नो बॉलची एक असे अवांतर धाव आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बिनबाद 4. चुनाभट्टी पोलीस ठाण्यातर्फे फलंदाजी करतायत शरद चव्हाण. गोंडी पोलीस ठाणे फुलटॉस चेंडू सरळ मारलेला आहे ऑफ साईडला आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 5 बिनबाद 5. पहिलं षटक चालू आहे गोंडी पोलीस ठाण्यातर्फे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे फलंदाजी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत आघाडीचे दोन्ही फलंदाज. आता स्ट्राईकला आलेले आहेत निलेश नलावडे, नॉन स्ट्राईकला आहेत निलेश शरद चव्हाण. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे आपल्या षटकातील पहिल्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहेत निलेश नलावडे चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे. फुलटा चेंडू अतिशय उंचावून मारलेला फटका आणि षटकार मारलेला आहे. षटकार अकरा धावा झालेले चुनाभट्टी पोलिसांचे. अजूनही पहिलं षटक चालू आहे. अतिशय
फुलटा चेंडू आणि उंचावून मारलेला फटका या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बी झेलबाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका होता पण तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कोल्हापूर पोलिसांना पहिलं शतक सोडलेलं आहे. एका षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे उरलेल्या 4 षटकामध्ये. फलंदाजीसाठी जात आहेत निलेश थोरात, चुनापट्टी पोलीस ठाण्याचे उत्कृष्ट फलंदाज. 4 नंबरला निलेश थोरात. गोवंडी पोलीस ठाण्यातर्फे पहिलं षटक टाकून झाले, दुसरं षटक टाकतायत. टीम चुनाभट्टी संयमाने खेळायचंय. कोणतंही प्रेशर तणाव न ठेवता संयमाने खेळायचं आहे. शरद चव्हाण चुनाभट्टी पोलीस ठाण्यातर्फे फलंदाजी स्ट्राईकला आहेत. शरद चव्हाण, नॉन स्ट्राईकला निलेश थोरात. गोवंडी पोलीस ठाण्यातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत. आपल्या संघातर्फे दुसरं षटक टाकतायत. समोर आहेत चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे शरद चव्हाण. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत चुनाभट्टी पोलीस. फलंदाज मात्र 2 बाद झालेले आहेत. 2 बाद 11. जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 42 धावा. गोवंडी पोलीस ठाण्यातर्फे दुसरं षटक टाकतायत. समोर आहेत चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे उत्कृष्ट फलंदाज शरद चव्हाण. आपल्या संघाला विजय मिळवून देतात का बघायचं आहे. शरद चव्हाण आणि निलेश थोरात गोवंडी पोलीस ठाण्याचे आपल्या षटकापूर्वी अतिशय उत्कृष्ट कट केलेलं आहे त्यांनी लेग साईडला आणि त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 12. 2 बाद 12. दुसरं षटक चालू आहे. चॅम्पियन ट्रॉफी झोन 6 पर्वत चौथे मधील हा तिसरा सामना सुरू आहे. चुनाभट्टी विरुद्ध गोवंडी पोलीस ठाणे. गोवंडी पोलीस ठाण्यातर्फे गोलंदाज रात आपल्या षटकातील पुढचा चेंडू थोरात यांना अतिशय चेंडू. या चेंडूवरती धाव मात्र काही थोरात यांना घेता आलेला नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. 2 बाद 12. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या थोडी वाढवायला लागेल. थोरात यांनी लक्ष द्यायचं आहे. आपल्या संघाला विजय पथावर न्यायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती धाव झाली पाहिजे. अतिशय उंचावून मारलेला फटका पण त्या चेंडूवरती एकही धाव मिळालेली आहे. चेंडू स्क्वेअर लेगला उंचावून मारलेला पण त्यावरती एकच धाव फलंदाजाला घेतली. धावसंख्येमध्ये बदल. 2 बाद 13. दुसरं षटक चालू आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याला आपली धावसंख्या मध्ये चालू ठेवली पाहिजे. कुठलाही चेंडू निर्धाव टाकला नाही गेला नाही पाहिजे असं खेळले पाहिजे दोन्ही फलंदाजांनी. तरच आपल्या संघाला ते विजय पथावर नेऊ शकतात. गोवंडी पोलीस ठाण्याचे दुसरं षटक टाकतायत. दुसऱ्या षटकापर्यंत स्कोर झालेला आहे. 2 बाद. अतिशय उत्कृष्ट फटका. 1 धाव पूर्ण केलेला आहे. शरद चव्हाण यांनी धावसंख्या झालेली 2 बाद 14. दुसरं षटक टाकतायत गोवंडी पोलीस ठाण्यातर्फे. संघाची धावसंख्या 2 बाद 14. चुनाभट्टी पोलीस ठाणे आता स्ट्राईकला गेलेले निलेश थोरात त्यांची संघाकडून खूप मोठी अपेक्षा आहे. निर्धाव चेंडू अशा तऱ्हेने
शिंदे यांच्या फलंदाजीमध्ये आहेत. त्यांच्याकडून खूप मोठ्या संघाला अपेक्षा आहे, चुनाभट्टी पोलीस ठाणे संघाला. संघाचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धाव संख्या 14 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक टाकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 3 बाद 14. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे दुसऱ्या षटकातले शेवटचा चेंडू. यानंतर फक्त 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चुनाभट्टी पोलीस ठाणे समोर आहेत मनीष शिंदे. षटकातले अतिशय उत्कृष्ट चेंडू. फलंदाजाला काय तो मारताला नाही. या चेंडूवर निर्धाव गेलेला आहे. अशा तऱ्हेने 2 षटकामध्ये केवळ 14 धावा झालेल्या आहेत. सरासरी 7 धावाच्या रन रेटने स्कोर झालेला. परंतु आता यानंतर राहिलेल्या 3 षटकामध्ये नक्कीच चुनाभट्टी पोलीस ठाण्यास आपली धावसंख्या वाढवावी लागेल. ती जबाबदारी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या अष्टपैलू खेळाडू मनीष शिंदे, शरद चव्हाण यांच्यावरती राहील. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे अजून चुनाभट्टी पोलीस ठाण्यास. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 39 धावाची गरज आहे. त्या दृष्टीने चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे फलंदाज दिले शरद चव्हाण आणि मनीष शिंदे हे आपल्या संघासाठी काय करतायत बघूया. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे 3रं षटक घेऊन येत आहेत कोरडे. समोर आहेत शरद चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला आहेत मनीष शिंदे. दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. पुन्हा गोंडी पोलीस ठाण्यातर्फे 3रं षटक टाकतायत कोरडे. समोर शरद चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला आहेत मनीष शिंदे. खूप काय अपेक्षा आहेत दोघांच्या फलंदाजीतून चुनाभट्टी पोलीस ठाण्यास जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 39 धावा. गोंडी पोलीस ठाणे चेंडू अकोटाचा चेंडू. याही चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि चेंडूवरती धाव मात्र काही झालं नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे आणि सामना गोंडी पोलीस स्टेशनच्या बाजूने जरा झुकलेला दिसतोय. या पुढील षटकामध्ये पोलीस ठाण्यातर्फे बावला पुढचा चेंडू. याही चेंडूवरती धाव काही घेता आला नाही शरद चव्हाणांना. लगातार 2 चेंडूमध्ये कुठलीही धावसंख्या झालेली नाही. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत गोंडी पोलीस ठाण्यातर्फे कोरडे यांनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. शरद चव्हाण यांना तो चेंडू काही मारता आलेला नाही. गोंडी पोलीस आपल्या पुढच्या चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट मारला होता चेंडू. परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विकेट किपिंगच्या मागे फक्त 1 धाव त्यावरती निघालेले आहे. अशा तऱ्हेने 3 चेंडूवरती फक्त 1 धाव झालेले आहे. धावसंख्या 15. 3 बाद 15. फार मोठी मजल मारायची आहे चुनाभट्टी पोलीस ठाण्यास राहिलेल्या चेंडूमध्ये. समोर आहेत आता लेफ्ट साईडला टाकलेला चेंडू. वाईट चेंडू खूपच लेट त्याच्या बाहेर होता आणि अशा तऱ्हेने याची आव्हानदार धावाची भर पडलेली आहे. धावसंख्या झाली 16. हॅलो पंच, विनंती आपण स्पीड करायचं आपल्या मॅच साठी. हवाई फायर केले, चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. टाइम खूप कमी आपल्याकडे. मी मगाशीच म्हटलं होतं. हॅलो पंच, विनंती आपण स्पीड करायचं आपल्या मॅच साठी. हवाई फायर आहे की गोलंदाजी आपण करते जास्त टाइम. हॅलो पंच, विनंती आपण स्पीड करायचं आपल्या मॅच साठी. हवाई फायर तुमच्या सहकार्याची आम्हाला खूप अपेक्षा आहे. याचं विशेष लक्ष असावं. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. वीस धावा झालेले चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे. 3 बाद 20. गोंडी पोलीस ठाण्याचे अतिशय उत्कृष्ट उंचावर मारलेला फटका. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरे धाव पळत आहेत आणि अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे. मनीष शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत. 22 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 22. 12 बॉलमध्ये 31 धावांची अजूनही गरज आहे.
3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. एक- 22 3 बाद 22 2 षटकांमध्ये 31 धावांची गरज आहे. गोंडी पोलीस ठाण्यातर्फे 4थं षटक निर्णायक षटक घेऊन येत आहेत खरात गोंडी पोलीस ठाण्याचे. चुनाभट्टी पोलीस ठाण्यास 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि फक्त 3 षटकामध्ये 22 धावा झालेल्या आहेत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात. समोर आहेत शरद चव्हाण, गोंडी पोलीस ठाण्यातर्फे 4थं षटक सुरू होत आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू ऑफ साईडला चेंडू पटवलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावसंख्येवर धावसंख्या झालेली 23. अजूनही 30 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. 3 बाद 23 चुनाभट्टी पोलीस ठाणे. फक्त 11 षटकांचा 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोंडी पोलीस ठाणे गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहेत. तिथे ऑफ साईडला मारलेला मनीष शिंदे 1 धाव. अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 25 संघाची धावसंख्या झालेली आहे. 3 बाद 25 4थं षटक चालू आहे. 10 बॉलमध्ये फक्त 28 धावा करायच्या आहेत. गोंडी पोलीस ठाण्याचे गोलंदाज आपल्या षटकातील समोर आहेत. साईडला लागला निर्धाव चेंडू वाईड ऑफ खूपच बाहेर चेंडू होता. अशा तऱ्हेने अवंतर एका धावाची भर. धावसंख्या झालेली 26. 3 बाद 26 पुणे 27 धावांची गरज आहे. 10 बॉलमध्ये 27 धावा. गोंडी पोलिसांचे अकोटप्पे चेंडू सध्या स्टेट धाव मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा तऱ्हेने दुसरी धाव घेतलेली आहे. अशा तऱ्हेने या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत मनीष शिंदे यांनी. आता संघाची धावसंख्या झालेली आहे 28. 3 बाद 28 25 धावाची गरज 9 चेंडूमध्ये. चुनाभट्टी पोलीस ठाण्याला 9 चेंडूमध्ये 25 धावाची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फक्त शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाजी करतायत मनीष शिंदे यांच्याकडून खूप संघाला अपेक्षा आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत शरद चव्हाण. 9 चेंडूमध्ये 25 धावा. छोटा चेंडू ऑफ साईडला उत्कृष्ट उंचावून मारलेला फटका. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 30. 3 बाद 30. 8 बॉलमध्ये 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलमध्ये 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू. 7 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. चुनाभट्टी पोलीस ठाण्यास गोंडी पोलीस ठाण्याचे 4थं षटक चालू आहे.
महाले ऑफ साईडला खूपच बाहेर, एक धाव पूर्ण केली, एक धाव अवांतर. संघांची धावसंख्या 31, 4 बाद 31. 7 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. षटक टाकतायत. ऑफ साईडच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि या चेंडूवरती फलंदाजीने पळून एक धाव काढले. अशा तऱ्हेने 2 धावेची भर. सात बॉलमधील 20 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू टोलवलेले, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव बी पूर्ण झालेली अशा तऱ्हेने. आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे चुनाभट्टी पोलीस ठाण्यास. जिंकण्यासाठी शेवटच्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. टीम चुनाभट्टी चला, 6 शेवटचे फक्त 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा झालेल्या आहेत 4 षटकामध्ये. फक्त शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज आहेत महाले. दोन चौके, एक छक्का. चला, पॉसिबल आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 18 धावा. आणि फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला आहेत शरद चव्हाण, स्ट्राईकला महाले. फक्त 6 षटकांचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये चुनाभट्टी पोलीस ठाण्यास 18 धावांची आवश्यकता आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्यातर्फे महाले फलंदाजीसाठी आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. संघाला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. तर या मॅच मध्ये गोवंडी पोलीस स्टेशन विरुद्ध चुनाभट्टी पोलीस स्टेशन कोण विजयी होत आहे. 18 धावांची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. पाहूया या ठिकाणी झेल होतोय की नाही, नक्कीच पाहावं लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न होता परंतु 2 धावांमध्ये या ठिकाणी पूर्ण होतात आहे. दोन षटकार. महाले चल. वेल प्लेड. कीप इट अप. निर्धाव चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू जाते. दडपण वाढत आहे. चुनाभट्टी कोणत्याही प्रकारचं दडपण ठेवायचं नाहीये. 4
बढिया विकेटचा पद आणि या ठिकाणी कॅमेरामॅन स्टेट वरती कॅमेरा करायचा आहे. कॅमेरामॅन चला स्पीड दाखवायचा आहे. पंच आधी आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. दूसरा ओवर है जहां पे अच्छी लाइन पकड़ के रखी विराट के सामने. 4 पेसर्स, 1 स्पेयर. दक्षिण अफ्रीका का लेखा जोखा ये लगभग उस पेस की तरफ बढ़ रहे हैं. स्कोर सांगायचा आहे. 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 2 सिक्स आणि 1 चौका. कमान चुनाभट्टी. कमान मुंबई पोलीस क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतो या ठिकाणी. कमान वेळ घालवू नका. कृपया लवकरात लवकर सामना हे करायचा सुरू. पंच आपल्याला विनंती आहे. पंच आमचे आधी त्याच्यानंतर चला 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. कमान डू ऑर डाय. 2 छक्का चुनाभट्टी. या ठिकाणी पंच आधी यांचा इशारा आहे. तो चेंबूर मधले एक नावाजलेले नाव आधी यांचा वाईटचा इशारा. Superman is the #1 movie in the world. Everything you see for the first time. चेंबूर RCF आपण पाहतो. या गव्हर्नमेंट पोलीस स्टेशन विरोधात चुनाभट्टी पोलीस स्टेशन यांच्या दरम्यान एक क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला भेटतो. या Superman is unlike anything you've ever seen. 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाही. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. मॅच कधी गव्हर्नमेंट पोलीस स्टेशन सुद्धा जिंकू शकते, नाही तर चुनाभट्टी पोलीस स्टेशन. पांच बचे हैं केशव महाराज के जो प्रमुख स्पिनर जो मौजूद हैं इन बदलू ओवर्स के लिए. ऑन द ट्रैक सीधा खेलने का प्रयास. अच्छे से संपर्क नहीं लोगों में मौजूद मार्को यासिन. पिछले मदद है उसमें भी ये नजर आ रहा है कि जब जब महाराज ने गुड लेग पे गेंदबाजी की है हल्का सा वहां पे परचेस. चला पंच आपण लवकरात लवकर सामना सुरू. टाइम खूप कमी होतोय कारण आपल्याकडं पुढे सुद्धा सामने खेळायचे आपल्याला. 2 वाजून 56 मिनिटं झालेली आहेत. जिस तरह से यहाँ पे भी थोड़ी सी गेंद खोल. पंच आमचे नाव दिले यांचे इशारा आहे. ते वाईट चेंडू एकत्रित संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. आमच्या जेवढे वाईट दिले तेवढे वसूल करतोय आम्ही. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव पूर्ण होते. या ठिकाणी पाहावं लागेल दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो. या दोन चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 उत्तुंग षटकार आपण मॅच मध्ये येऊ शकता. चल लाड चल. डबल सिक्स. ओहो यारकर चेंडू. आता मात्र सामना या ठिकाणी चुनाभट्टीच्या हातात किसळतो. यार चला 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 लवकर. आता पंच आधी आणि आकाश लवकरात लवकर आपण बॅट्समन आतमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतरचे नागपूरचे सामने आपल्याला पाहायला भेटतील. आता ही स्पर्धा तशी अंतिम टप्प्यामध्ये पुढे जाता आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तयार या ठिकाणी झेल सुटतोय.
कॅमेरामॅन सूरज, आपण या ठिकाणी कॅमेरा करायचा आहे. कॅमेरामॅन सूरज, लेकिन जो सेटअप है ओपन करते हुए या 3 पे वो सेटअप तुलना में कि आप नंबर 4 पे बैटिंग करने आ रहे हैं, देखिए सेट जो आपको एडजस्टमेंट करनी पड़ती है वो तो मेंटल एडजस्टमेंट होती है, क्योंकि शुरुआत में आप ओपनिंग बल्लेबाजी करते हैं तो गेंद स्विंग होती है। गेंद में अगर आप साउथ अफ्रीका के बॉलर हैं जो काफ़ी लंबे हैं तो उनकी गेंदों में काफ़ी उछाल होती है, तो उसकी जो एडजस्टमेंट होती है शुरुआत में पहिली मॅच मानकुर पोलीस स्टेशन. सिलाई भी खड़क होती है। तो और नंबर 4 पर अगर बल्लेबाजी करने आएंगे 10 ओवर के बाद भी बल्लेबाजी करने आएंगे तो उतनी उछाल नहीं होगी, उतनी मूवमेंट भी नहीं होगी गेंद की। टेस्टी करियर, 12 शतक, 3 गिरा में 17 शतक, 18 अर्धशतक और अपने 2 जो रेट बहुत अच्छी है, बहुत अच्छे संकेत है। मानकुर पोलीस स्टेशन आणि देवनार या दोन्ही संघांनी या पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. या दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं या ठिकाणी. पुढील होणारे सामने 4 षटकांचे असतील. कृपया टाइम खूप कमी याचे दोन्ही 4 षटकांचे सामने असतील. 4 गोलंदाज असतील याची कृपया नोंद घ्यायची आहे. एपीआय एवरकर सर या पटकन. पीआय पगार आहे सर. पाटील सर, पीआय पाटील सर आणि पीआय पगार आहे सर. या टॉस साई, टॉस टॉस. चला या ठिकाणी नाणेफेकीचा टॉस होतो. या मानकुर देवनार सेमीफायनल. या टीम या दोन्ही पण. देवनार टीम या, चला एक्सरसाइज नंतर करूया. चला आमचे PS बाबर सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. देवनार पोलीस स्टेशन या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना होईल. मानकुर पटकन फिल्डिंग लावून घ्यायची. देवनार विरुद्ध मानकुर या दोन्ही संघादरम्यान ही लढत आता पाहायला भेटेल. चार षटकं होतील. चला पंच आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. या ठिकाणी आमचे बाबा सरांकडून सूचना आल्या की 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज असणार. 4 षटकांचा सामना कंपल्सरी 4 गोलंदाज असतील. पॉवर प्ले 2 ओव्हर असतील याची कृपया नोंद घ्यायची आहे. पंच आमचे कुठे असतील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच आधी एक विशेष सूचना आपल्याला 4 षटकांमध्ये पॉवर प्ले फक्त 1 ओव्हरचा असेल याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. चला आपण पुन्हा जातोय मॅचकडे, कारण महत्वपूर्ण त्या टप्प्यामध्ये आज सामने आलेले आहेत. फक्त 2 प्लेयर बाहेर असणार आहेत. आपण पाहतोय सिनियर पेया देवनार, सिनियर पेया देवनार. आज देवनार
पोलीस ठाणे विरुद्ध मार्कुस पोलीस ठाणे या दोन्ही संघादरम्यान ही लढत महत्वपूर्ण टप्प्यामध्ये त्या स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. क्वार्टर ऑफ फायनलचे सामने आपल्याला पाहायला भेटतात. आता या ठिकाणी आपण पाहतो देवनार पोलीस ठाणे विरुद्ध मानकुल पोलीस ठाणे या दोन्ही संघनायकांना विनंती की आपण आपले राखीव खेळाडू या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. तर पंच आपण आपला ताबा घ्यायचा आहे. पंच अर्जुन मिलिंद आपण आपला ताबा घ्यायचा आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण सहकार्य करायचं आहे. चला बॅटिंगचे फलंदाज आपण मैदानात मार्गदर्शन करायचं आहे. टाइम खूप कमी आहे आपल्याकडे. मानपूर पोलीस स्टेशन बिल्डिंग लावून घ्या पटकन, वेळ नाही आपल्याकडे. मानकुल पोलीस स्टेशन एक विनंती आपण क्षेत्र शिक्षण आपण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. देवनार पोलीस ठाणे आपण आपले